वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे दॅट इज ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन मध्ये काय शिकायचं आहे, आपलं ऑलरेडी 3 व्हिडिओ ग्रॅव्हिटेशनचे अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशन मध्ये पूर्ण कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पूर्ण चॅप्टर मी शिकवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते मी पहिला आता तुम्हाला सांगतो, एकदा सांगतो, त्याच्यानंतर आपल्याला न्यूमरिकल घेता येईल. ठीक आहे, जरी तुम्ही न्यूमरिकल साठी एवढं जरी केलं तरी खूप सफिशियंट आहे. ठीक आहे, जर तुम्हाला एवढं येत असेल तर तुम्हाला न्यूमरिकल 100% येणार. ठीक आहे, म्हणजे जेवढे काही न्यूमरिकल आहेत सायन्समध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये ते तुम्हाला इझिली होऊन जाते. पण त्यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे, हे यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे किती फॉर्म्युले आहेत, टोटल 6 फॉर्म्युले आहेत आणि ही बेसिक युनिट आहे. जर तुम्हाला एकदा येत असेल तर समजायचं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनचे न्यूमरिकल ऑल येतील. ठीक आहे, आणि हा जे कोणी नवीन असतील पहिले ग्रॅव्हिटेशनचे फर्स्ट कन्सेप्ट पासून बघा. ठीक आहे, फर्स्ट कन्सेप्ट पासून ते अप टू काय शिकवलं होतं मी लास्टला, इस्केप वेलोसिटी शिकवलं होतं. ठीक आहे, म्हणजे त्याचे नोट्स तुम्ही मला दाखवा आणि हे झाल्यावर मी नोट्स अपलोड करणार आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यांचे हँडरायटिंग चांगले असेल त्याचे नोट्स मी अपलोड करणार आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. लक्ष द्या व्यवस्थित काय काय बघा. सो ग्रॅव्हिटेशन मध्ये युनिट हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर तुम्हाला समजा आता मी समजा दुकानात गेलो, ठीक आहे, तांदूळ आणलं, पण समजा तुमच्या घरच्यांनी सांगितलं तांदूळ आणा म्हणून. ओके, मग तुम्ही पहिलं बोलणार ना घरी, आईला काय बोलणार की किती किलो आणू, म्हणजे किती केजी आणू. ठीक आहे, हे केजी काय झालं, दॅट इज अ युनिट. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचं युनिट असतं. आता समजा आता माझं वेट आहे, सो मी कशामध्ये मोजणार, कशामध्ये, केजी मध्ये, म्हणजे किती किलो आहे मी. ओके, म्हणजेच काय असणार आहे, प्रत्येक व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक प्रोडक्टचं काय असणार आहे, दॅट इज युनिट असणार आहे. मग सेम तसंच हे तुम्हाला युनिट माहिती पाहिजे. जर तुम्ही युनिट दिलंच नाही, समजा आता तुम्ही आन्सर काढले आणि युनिट नाही दिलं तर तुमचे अर्ध मार्क जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणून युनिट पण तुम्ही व्यवस्थित करा. बघा काय काय आहे. सो युनिट वेलॉसिटी, दिस वेलॉसिटी इज अ फायनल वेलॉसिटी. सो बघा हे v म्हणजे काय, दॅट इज अ फायनल वेलॉसिटी. लक्षात ठेवा, लक्षात राहत नसेल तर बाजूला लिहून ठेवा, दिस इज अ फायनल वेलॉसिटी. ओके, v इक्वल टू, सो युनिट काय असतं, वेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंड. काय आहे, मीटर पर सेकंड. ठीक आहे, नाव नेक्स्ट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट काय तुम्हाला सांगितलेलं आहे मी लेक्चर मध्ये, तरी परत एकदा सांगतोय. ठीक आहे, काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. जर मी हा केजी वर नेला, हे ऍक्च्युली असं आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे, हा जर मी केजी वर नेला तर मी असं लिहिणार केजी -2, केजी रेस टू -2. ठीक आहे, हे असं लिहितात. ओके, पण लक्षात ठेवा ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे, ओके. नाव दिस वेलॉसिटी, बघा हे दोन्ही वेलॉसिटी आहेत, समजते का, हे दोन्ही वेलॉसिटी आहेत. पण ही जी काही वेलॉसिटी आहे ते फायनल वेलॉसिटी आहे आणि हे जे काही यू आहे हे पण वेलॉसिटीच आहे, पण इनिशियल वेलॉसिटी आहे. ठीक आहे, पण युनिट सेमच असणार, युनिट मध्ये चेंज नाही होणार, मीटर पर सेकंड मीटर पर सेकंड. ठीक आहे, हे इनिशियल वेलॉसिटी आहे, हे फायनल वेलॉसिटी. ओके, आता नाव नेक्स्ट डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स कशामध्ये मोजणार, मीटर मध्ये. ठीक आहे, मीटर मध्ये डिस्टन्स मोजायचं आपल्याला, किंवा किलोमीटर पण असू शकतं. ठीक आहे, दॅट्स म्हणजे कशावर डिपेंड असणार आहे, डिपेंड ऑन क्वेश्चन, म्हणजे किलोमीटर मध्ये आहे का मीटर मध्ये आहे. ओके, सो नाव नेक्स्ट. सो हे झालं. आता टाइम कशामध्ये मोजणार, टाइम नेहमी सेकंड मध्ये मोजायचा आहे. ओके, सो नाव नेक्स्ट फोर्स. आता फोर्स म्हणजेच काय, फोर्स म्हणजेच वेट. फोर्स म्हणजेच वेट. ऑलवेज कशामध्ये मोजणार तुम्ही, न्यूटन मध्ये मोजायचं. कशामध्ये मोजणार, न्यूटन मध्ये. ओके, समजा आता माझा फोर्स आलाय दॅट इज 60 आलाय, सो फोर्स इक्वल टू 60 न्यूटन. लास्टला लिहायचं न्यूटन, दॅट इज अ युनिट. ओके, युनिट ऑफ फोर्स. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. ना मास कशामध्ये मोजणार, मास, माझं जे काय मास आहे ते मी केजी मध्ये मोजणार, दॅट इज अ केजी. ओके, सो ऍक्सलरेशन, बघा हे पण ऍक्सलरेशन आहे आणि हे पण ऍक्सलरेशन आहे. हे लिनियर ऍक्सलरेशन आहे आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. दोन्ही मध्ये डिफरन्स आहे. हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि हे लिनियर ऍक्सलरेशन आहे. म्हणजे एखादा फोर्स मी लावत असेल, पण कसं लावतोय मी, इकडून असं पुश केलं तर बॉडी काय होते, ह्या साईडला फॉरवर्ड होणार आहे. सो त्यावेळेस त्याचं ऍक्सलरेशन काय असणार आहे, पण कशामध्ये मोजणार आहे, ऍक्सलरेशन रीड ऑलवेज इन मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ग्रॅव्हिटी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑल्सो रीड इन
मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हे लक्षात राहायला पाहिजे. नाव नेक्स्ट, आता हे झालं कन्सेप्ट. आता फॉर्म्युले पण लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे. सो बघा, हे कायनेमॅटिकली इक्वेशन आहे. हे काय आहे? हे कायनेमॅटिकली इक्वेशन आहे. सो लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, v इक्वल टू यू प्लस एटी. ओके. सो रिलेशन कशाचं आहे? व्हेलॉसिटी. बघा, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे पाठीमागचं मोजायचं. ठीक आहे, पाठीमागचं बघायचं काय? v इक्वल टू यू प्लस एटी हा फॉर्म्युला आहे. ओके. दिस इज अ 3 इक्वेशन, कायनेमॅटिकली इक्वेशन. ओके. सो आता दिस रिलेशन इज ऑल्सो कॉल्ड एज velocity with respect to time. ओके. लास्ट तक बघायचं, लास्ट फक्त. आता velocity with respect to displacement, हे इक्वेशन आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. ठीक आहे. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके. सो नाव नेक्स्ट, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, दिस इज रिलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. सो हे 3 कायनेमॅटिकली इक्वेशन आहेत. एस इक्वल टू यू टी प्लस टी आहे, टी. ओके, हे टी आहे आणि इथं प्लस आहे, हाफ एटी स्क्वेअर. ओके. नाव हे झाले कायनेमॅटिकली इक्वेशन. आता फोर्सचा फॉर्म्युला काय? तुम्हाला तर सांगितलं मी, फोर्सचा फॉर्म्युला काय? जी m1 m2 अपॉन r चा स्क्वेअर. m म्हणजे मास ऑफ द अदर प्लॅनेट, मास ऑफ द अदर ऑब्जेक्ट, किंवा प्लॅनेट पण असू शकतो. ठीक आहे. दॅट डिपेंड्स अपॉन क्वेश्चन. ओके. नाव अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे काय? दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू मासेस. ओके, हे लक्षात राहू दे. सो ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर त्याचा फॉर्म्युला काय? इक्वल टू जी एम अपॉन आर चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि वेट इक्वल टू फोर्स, वेट इक्वल टू फोर्स इक्वल टू एम जी. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, तरच तुम्हाला न्यूमेरिकल येणार, अदरवाईज येणार नाही. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. नाव फर्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. न्यूमेरिकलचा हा फर्स्ट क्वेश्चन आहे. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. एवढे सारे फॉर्म्युले आहेत, त्यातला कोणता यूज करायचा तो माहिती पाहिजे. ओके. ह्याच्या बाहेरचा एक पण फॉर्म्युला लागणार नाहीये, त्यानुसार तुम्हाला टीच करतोय. ठीक आहे. सो लक्ष द्या. बघा, अँड अन ऑब्जेक्ट टेक 5 सेकंड. सो एक ऑब्जेक्ट आहे, सपोज मी एक ऑब्जेक्ट काढलं. ठीक आहे. हे ऑब्जेक्ट आहे. 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम दी हाईट ऑफ 5 मीटर. नीट क्वेश्चन समजून घ्या. काय दिलंय? अँड ऑब्जेक्ट टेक 5 सेकंड. सो एक जे काय ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, हे जे काय ऑब्जेक्ट आहे आणि हे ग्राउंड लेवल आहे. ठीक आहे, सरफेस लेवल आहे. सो हे जे काय ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट टेक 5 सेकंड टू रीच दी ग्राउंड. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, आता ऑब्जेक्ट खाली पडतोय. सो किती सेकंदानंतर तो खाली पडतोय? करेक्ट. किती सेकंड लागतोय? किती टाइम लागतोय? दॅट इज 5 सेकंड. किती सेकंड लागतोय? 5 सेकंड. सो इथे लिहितो मी, टाइम दिलाय तुम्हाला. ओके, टाइम दिलाय. सो एक ऑब्जेक्ट आहे, खाली पडतोय, त्याला खाली पडायला किती वेळ लागतोय? 5 सेकंड. नाव रीच दी ग्राउंड फ्रॉम दी हाईट ऑफ 5 मीटर. म्हणजे हा जो काय ऑब्जेक्ट आहे, ह्याची जी काय हाईट आहे, सो ह्याची जी काय हाईट आहे ते किती हाईट आहे? दॅट इज मी हाईट असं लिहितो डायरेक्ट. बघा, इथून ते इथपर्यंत हाईट, त्याची किती हाईट आहे? सो दॅट इज हाईट म्हणजेच काय? डिस्टन्स. हाईट म्हणजे काय? डिस्टन्स. किती आहे? 5 मीटर. सो हाईट म्हणजे डिस्टन्स, दॅट इज 5 मीटर. ओके. ऑलवेज हाईट डिनोटेड इन एस. ओके. एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. ओके. एस इक्वल टू 5 मीटर. Distance always read in S. Okay. So S equal to 5 meter दिलेलं आहे. Now, on a planet, what is the value of G on the planet? आता काय दिलंय? म्हणजे याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे काय ऑब्जेक्ट आहे, खाली पडताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती लागतोय हे फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो आता बघा, एखादा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट आहे, मी वर फेकला. ठीक आहे. पण सर्टन हाईटला जाऊन तो खाली येणार आहे. म्हणजे वर गेल्यावर त्याची हाईट किती असणार आहे? हाईट वर गेल्यावर बघा, वर गेल्यावर त्याची वेलॉसिटी किती असणार आहे? 0 होणार आहे. 0 झाल्यामुळे तो काय होते? फ्री फॉल होते. ठीक आहे. म्हणजे ऍट सर्टन हाईटला ऑब्जेक्टची जी काय वेलॉसिटी जी आहे, दॅट इज इनिशियल वेलॉसिटी. इथं इनिशियल वेलॉसिटी होणार ना, कारण मी इथून सोडतोय ना, आता इथून सोडतोय मी, त्यावेळेस इनिशियल वेलॉसिटी किती आहे? 0. सो दॅट इज यू इक्वल टू 0 घ्यायचा. ठीक आहे. ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय? स्टार्टिंगला 0. सो इथे गिव्हन लिहितो मी,
गिवन इनिशियल वेलोसिटी आणि तुम्हाला सांगितलंय इनिशियल वेलोसिटी ऑलवेज डिनोटेड बाय u. ओके, u इक्वल टू 0. ठीक आहे. सो अजून काय काय दिलंय रे? अजून आपल्याला दिलंय टाइम दिलाय 5 सेकंड. ठीक आहे, टाइम दिलाय आणि s दिलेला आहे. s किती दिलेला आहे? 5 मीटर. सो इथे लिहिणार मी 5 मीटर. ठीक आहे, संपला प्रश्न. आता नीट लक्ष द्या. सो मला इथं बाजूला लिहावं लागेल s इक्वल टू 5 मीटर. सो काय काढायचंय मला? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ g ऑन द प्लॅनेट? g ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. सो बघा, ह्याच्यामध्ये इथं काय s आहे. सो ह्याच्यामध्ये s आहे का? नाहीये. सो ह्याच्यामध्ये s आहे. ओके, u आहे, पण v इथं गिवन दिलाय का तुम्हाला? v गिवन दिलाय? नाही दिला. फायनल वेलोसिटी दिलाय का तुम्हाला? असं किती स्पीडने खाली पडतोय दिलंय का? नाही दिलं. सो मी हा पण फॉर्म्युला युज नाही करणार आणि हा पण नाही करणार. सो मी कोणता युज करणार? हा फॉर्म्युला युज करणार. ठीक आहे. सो आता काय येणार बघा, फॉर्म्युला काय येणार? s इक्वल टू ut प्लस हाफ. आता इथं a आहे, तिथं लिनियर ऍक्सिलरेशन आहे. ओके, पण आपल्याला काय करायचंय? ज्यावेळेस एखादी बॉडी फ्री सोडली त्यावेळेस त्याचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट खाली पडत असेल तर जिथं जिथं ए आहे ना तिथे आपण जी घेतो. जिथं जिथं ए आहे तिथे आपण जी घेतो. हे लक्षात राहू दे. केव्हा घेणार? जर एखादी बॉडी फ्री फॉल होत असेल. ठीक आहे, एखादी बॉडी फ्री फॉल होत असेल त्यावेळेस एच्या जागी जी घ्यायचंय. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. सो मी इथे घेणार हाफ GT स्क्वेअर. सो व्हॅल्यू पुट करा. डिस्टन्स किती आहे? 5. ओके, इक्वल टू u इनिशियल वेलोसिटी 0 इंटू टाइम किती आहे? टाइम 5 आहे, प्लस हाफ इंटू जी काढायचं आपल्याला, इंटू टाइम किती? टाइमचा स्क्वेअर म्हणजे दॅट इज 5 चा स्क्वेअर. सो करा सॉल्व, सिम्प्लिफाय. सो काय होणार? नीट बघा. सो इथे येणार 5 इक्वल टू 5 इंटू 0 येणार, प्लस 5 चा स्क्वेअर किती? 25. सो 25 मी वर लिहिणार. ठीक आहे, 25 बघा, 25 1 जा 25 अपॉन 2 तसाच इंटू जी तसा. ठीक आहे. आता हे रफ करतो, मग पुढचं सांगतो काय करायचंय. ओके, चला लवकर स्क्रीनशॉट काढा, लवकर फास्ट काढला. सो हे रफ करतो, आता सांगतो काय करायचंय. जी काढायचं आपल्याला. इझी आहे, फक्त तुम्ही ह्याला डिफिकल्ट करू नका. सो आता बघा काय काय ना. सो एक काम करतो, 5 इक्वल टू 25 अपॉन 2. ओके, इंटू जी. हे जी आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो हे 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर, सॉरी इथे डिवाइड आहे 2, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार. सो इथे येणार 5 इंटू 2. ओके, 5 इंटू 2 अपॉन, चला हे असंच लिहितो, इक्वल टू 25 इंटू जी. खालचं रफ करतो, व्यवस्थित लक्ष द्या. सो आता 25 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड होणार. सो 5 इंटू 2 अपॉन हे 25 इथे येणार, इक्वल टू जी राहणार. ओके, सो मी असं लिहू शकतो का? जी इक्वल टू 5 1 जा 5 5 जा. ठीक आहे, 2/5 येणार. काय येणार? 2/5. सो व्हॅल्यू काढा बघू किती येणार. सो बघा, 5 1 जा 5 25. सो 5 1 जा 5 आणि 5 5 जा 25. सो 2/5 राहिले. सो डिवाइड करा बघू याला. कशाने करणार डिवाइड? जी इक्वल टू, सो डिवाइड करा 2 आणि 5. सो इथं काय करायला लागेल? 0 घ्यावं लागेल, 2 येणार 0. ओके, 5 4 जा, बरोबर ना? 5 4 जा 20. सो 0.4. आता मी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढलं, त्याचं युनिट काय येणार? आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या अगोदर. काय सांगितलंय? 0.5 ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशामध्ये मेजर करणार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ दॅट गिव्हन क्वेश्चन. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. इझी आहे, अवघड नाही काय. चला फास्ट. क्वेश्चन नंबर 5 मधला बी वाला, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. सो बघा काय काय इथं. सो द रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी ए. ठीक आहे, इथं काय आहे? क्वेश्चन मध्ये 2 प्लॅनेट आहेत. कोणते कोणते? सो प्लॅनेट ए काढतो मी सपोज. ठीक आहे, सो प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी काढतो. ठीक आहे, जरासा हँडरायटिंग म्हणजे डायग्राम व्यवस्थित नाही काढते मी, तरी तुम्हाला दाखवतो तरी.
ठीक आहे, हे एक प्लॅनेट आहे आणि हे एक प्लॅनेट आहे. ओके, दिस इज अ प्लॅनेट ए, दिस इज अ प्लॅनेट बी. ओके, सो काय दिलंय, द रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए, म्हणजे ह्याची काय रेडियस आहे, इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ अ प्लॅनेट बी. म्हणजे ह्याची जी काय रेडियस आहे ते काय आहे, रेडियस याची हाफ आहे. कुणापेक्षा, याच्यापेक्षा. सपोज ह्याची रेडियस आर आहे, ठीक आहे, समजा ह्याची रेडियस आर आहे. ओके, आणि ह्याची रेडियस किती असणार, याच्यापेक्षा हाफ असणार. सो दॅट इज r/2. ठीक आहे, अकॉर्डिंग टू कंडिशन नुसार. ओके, सो नाव इफ द मास ऑफ ए इज ma, सो ह्याचे जे काय मास आहे ते ma आहे. ठीक आहे, काय आहे, दॅट इज ma. इथे लिहितो ma. आणि ह्याचं मास काय असणार आहे, सपोज लेट mb. ओके, ह्याचं मास जे असणार ते mb असणार आहे. सो नाव पुढे काय दिलंय, इफ द मास ऑफ ए इज ma, व्हॉट मस्ट बी मास ऑफ बी, व्हॉट मस्ट बी मास ऑफ बी. सो आपल्याला ह्याचं मास काढायचं आहे. काय काढायचं आहे, मास काढायचं आहे. ठीक आहे, सो अजून कंडिशन काय दिली, सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी, व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी किती असणार आहे, इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑफ ऑन ए. म्हणजे ह्याचं जे काय जी आहे, ह्याचं जे काय जी आहे, ह्याचं जी किती असणार आहे, ह्याचं ग्रॅव्हिटेशनल जी आहे. ठीक आहे, काय वेळ दिलं बघा, सो दॅट दी व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी, व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज, काय दिलं, बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑफ ऑन ए. म्हणजे ह्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेवढं जी आहे त्याच्या हाफ हे आहे. सो दॅट इज g/2 येणार, g/2. ठीक आहे, ह्याचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे g/2 आहे, ह्याचं काय आहे, g आहे. ठीक आहे, चला सॉल्व्ह करूया आता, व्यवस्थित लक्ष द्या. सो लेट इथं, सो फॉर अ प्लॅनेट विच प्लॅनेट ए. आता ए साठी मी गिवन लिहितो. ठीक आहे, ए साठी गिवन लिहून देतो. ठीक आहे, सो फॉर प्लॅनेट ए साठी काय काय दिलंय, सो दॅट इज, समजा इथं मास दिलाय तुम्हाला, मास दिलाय त्याचा ma. ओके, सो अजून रेडियस काय दिलंय, रेडियस इज इक्वल टू दॅट इज हाफ. सो इथं तुम्हाला रेडियस दिलंय r/2. ठीक आहे, ह्याचे जे काय रेडियस आहे दॅट इज ra लिहितो आम्ही. सो ह्याचं जे काय रेडियस आहे, रेडियस ऑफ प्लॅनेट ए दॅट इज r/2. सो ह्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ ए किती आहे, दॅट इज g. ओके, ह्याचं g. सो आता मला सांगा, ह्याच्यापैकी कोणता फॉर्म्युला यूज करू, त्याच्यामध्ये मास पाहिजे. ओके, बघा नीट लक्ष द्या, हे तर नाही यूज होणार. ओके, हे कधी यूज करणार, ज्यावेळेस आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन विचारला असेल तर 2 मास मध्ये, तेव्हा आपल्याला हे यूज करायचं. पण इथे विचारलंय का तसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, नाही विचारलं. सो हे फॉर्म्युला पण येणार नाहीये. सो राहिलं काय मग, आता हे आणि हे राहिलं. ओके, हे आणि हे राहिलं. सो मी आता हा फॉर्म्युला यूज करणार. इथं रेडियस पण आहे, जी पण आहे, एम पण आहे. ठीक आहे, आणि हे जी तर ग्रॅव्हिटेशनल, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. सो ते कॅन्सल होऊन जाईल, त्याचा मॅटर नंतर बघू आपण. ठीक आहे, सो मी हा फॉर्म्युला यूज करणार. ओके, मग काय येणार फॉर्म्युला, सो नाव कोणता फॉर्म्युला, g इक्वल टू, सो फॉर प्लॅनेट ए साठी GA इक्वल टू GMA अपॉन r². सो RA त्याचा स्क्वेअर येणार. ठीक आहे, सो आता हे जे काय आहे बघा, GA ची व्हॅल्यू किती आहे, G. ठीक आहे, MA ची व्हॅल्यू किती आहे, MA ची. सो MA तसाच ठेवणार, G पण तसाच. RA ची व्हॅल्यू किती आहे, सो r/2. सो फक्त व्हॅल्यू तिथं पुट करणार. ओके, जास्त काही करणार नाहीये. ओके, चला काढा, स्क्रीनशॉट काढा लवकर पटकन, सांगतो अजून काय काय आहे. मला वाटतं हे रफ करावं, मी हे रफ करून टाकू का. ठीक आहे, जे फॉर्म्युला यूज लागेल आणि ह्याच्यामधलेच येणार, ह्याच्यामधलेच फॉर्म्युला यूज होणार, ह्याच्या बाहेरचं नाही होणार. मी रफ करून टाकतोय. ठीक आहे, सो मी फॉर्म्युले ठेवणार होतो पण जाऊ द्या आता. चला आता बघा, सो काय काय येणार इथं, GA च्या जागी G येणार इक्वल टू G तसाच, आणि MA च्या जागी MH येणार, त्याचा काय मॅटर नाही. सो नाव नेक्स्ट, RA च्या जागी r/2 येणार, r/2 त्याचा स्क्वेअर, कारण बघा ना r त्याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करा. सो काय होणार मग इथं, G इक्वल टू GMA अपॉन r चा स्क्वेअर. ओके, सो डिवाइड/4 येणार, आणि हा 4 वर जाणार. सो इथे येणार फक्त 4 येणार, इथं 4 येणार. ठीक आहे, हा डिवाइड/4 जो आहे तो वर जाणार. सो इथे येणार असं. ठीक आहे, सो दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, फॉर प्लॅनेट ए साठी. नाव फॉर प्लॅनेट विच वन,
प्लॅनेट बी. सो प्लॅनेट बी साठी काय ना, सो त्याचा मास काय होतं, एमबी घेतला होता आपण. ठीक आहे, त्याचा मास जे आहे, मास एमबी घेतलं होतं, एम कॅपिटल आणि हे बी. ठीक आहे, आपल्याला मास काढायचंय, ते कसं काढायचं ते सांगतो. नाव नेक्स्ट, रेडियस किती होती, त्याची रेडियस किती घेतलेली आपण. सो आरबी ची जी काय रेडियस आहे आपण आर घेतलं होतं, आताच तुम्हाला सांगितलं ना. आता मास किती, मास तर घेतलंय, आता ग्रॅव्हिटेशनल किती असणार, ग्रॅव्हिटेशनल. सो जीबी ची व्हॅल्यू जी आहे त्या प्लॅनेट बी वर त्याची हाफ आहे, दॅट इज g/2 येणार, g/2. सो फॉर्म्युला पहिले यूज करा. सो फॉर्म्युला काय, सो फॉर्म्युला आहे आपल्याकडे GB इक्वल टू GMB अपॉन RB चा स्क्वेअर. ठीक आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. सो काय काय, जीबी ची व्हॅल्यू किती आहे, g/2. हे 9 नाही आहे, हे 9 नाहीये, हे G आहे, लक्षात राहू दे. इक्वल टू GMB ची व्हॅल्यू एमबीच घ्यायला लागेल. ठीक आहे, एमबीच घ्यावं लागेल अपॉन RB चा स्क्वेअर. RB चा स्क्वेअर म्हणजे फक्त R आहे, सो R चा स्क्वेअर. ठीक आहे, सो हे 2 डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार. सो तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय करा. सो G इक्वल टू 2. ठीक आहे, इथं G/2 होतं, पण तिकडे गेल्यावर काय झालं, मल्टिप्लाय. सो दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, चला काढा आता स्क्रीनशॉट, त्याच्यानंतर सांगतो एमबी ची व्हॅल्यू कशी काढायची. एकदम इझी आहे, अवघड काही नाही याच्यात. ठीक आहे, चला काढा. सो आता बघा, नीट लक्ष द्या. आता फर्स्ट मध्ये G इक्वल टू लिहिलंय, सेकंड मध्ये G इक्वल टू लिहिलंय. ठीक आहे, म्हणजे ह्याची लेफ्ट साइड इक्वल आहे, ह्याची लेफ्ट साइड इक्वल आहे, मग राईट साइड पण आपल्याला इक्वल लिहावं लागेल. ठीक आहे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम 1 and 2. सो ह्याची लेफ्ट साइड लिहायची गरज नाहीये, सो फक्त राईट साइड इक्वल लिहा. सो बघा, मी पहिले हे लिहितो कारण मला एमबी ची व्हॅल्यू काढायची, सो म्हणून पहिले मी इक्वेशन नंबर सेकंड देतो. ठीक आहे, जर त्यांना पहिलं लिहायचं असेल तर पहिलं लिहू शकता. ठीक आहे, दॅट्स अप टू यू. सो पहिलं मी हे लिहितो. सो इथे येणार 2GMB अपॉन R² इक्वल टू हे लिहा 4GMA अपॉन R². ठीक आहे, सो मला काढायचं काय, एमबी काढायचं. कसं काढणार, आता R² इथं आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय होणार. सो 2G हे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो मी कसं काढणार, एमबी इक्वल टू, बघा हे R² डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो 4GMA, हे R² तिकडे गेला मल्टिप्लाय अपॉन हे 2G जे आहे ते मल्टिप्लाय आहे, बघा हे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो तिकडे गेला R² आणि हे 2G खाली जाणार, 2G खाली. सो काय काय कॅन्सल होणार, बघा हे R² कॅन्सल, G कॅन्सल. ओके, सो 2 1 जा 2 आणि 2 2 जा. सो आन्सर काय होणार, मग एमबी जे आहे, मास ऑफ प्लॅनेट बी इज ट्वाइस द मास ऑफ प्लॅनेट ए, ट्वाइस द मास ऑफ प्लॅनेट ए. झाला आन्सर. ठीक आहे, आपल्याला फक्त मास काढायचं होतं, पण ते मास कसं आहे, डबल आहे कुणापेक्षा, ऑफ मास ऑफ प्लॅनेट ए. ठीक आहे, मास ऑफ प्लॅनेट बी इज ट्वाइस द मास ऑफ प्लॅनेट ए. इथं तुम्ही लिहा सेंटेन्स मध्ये, परत एकदा सांगतो, मास ऑफ प्लॅनेट बी इज ट्वाइस द मास ऑफ प्लॅनेट ए. ठीक आहे, सो एवढा करा कंप्लीट. आणि हा थोडा जरासा व्हिडिओ हा मोठा होईल, कारण कसं आहे माहिती का, हे न्यूमेरिकल आहे, खूप मोठे मोठे म्हणजे कसं कॅल्क्युलेशन जास्त आहे, बाकी काय ना, फॉर्म्युला फक्त इझीच आहे. ओके, आणि जो कंटिन्यू बघणार त्यालाच हे समजणार, अदरवाईज दुसऱ्यांचं काय काम नाही इथं. ठीक आहे, बरोबर ना. जर तुम्ही अर्ध्यावरून नाही का डायरेक्ट कट करणार, परत दुसरं थोडे दिवशी बघणार, मग तर त्याला काय अर्थ नाही राहणार, मग तुम्हाला परत स्टार्ट पासून करावं लागेल, अरे याचा फॉर्म्युला काय त्याचा काय. सो म्हणून तुम्हाला रेग्युलरिटी ठेवावं लागेल, आणि कंटिन्यू जो बघेल तोच विनर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला जास्त समजणार आहे, अदरवाईज नाही. ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 6, सॉरी सी वाला समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, काय क्वेश्चन दिलाय बघा, द मास अँड वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ, म्हणजे जे काय ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, इथं अर्थ आहे. सो ऑन अर्थ 5 kg अँड 49 न्यूटन. ठीक आहे, समजा आता मी ह्याला ऑब्जेक्ट समजता, ठीक आहे, ह्याला अर्थ नाही समजत, एक ऑब्जेक्ट आहे. ओके, हे जे काय ऑब्जेक्ट आहे ह्याचा मास किती आहे, मास आहे दॅट इज मास अँड वेट. मास इज 5 kg, हे 5 kg आहे,
आणि वेट किती आहे, दॅट इज वेट आहे 49 न्यूटन. ठीक आहे. सो काय काढायचं आहे, ऑन अर्थ 5 kg अँड 49 न्यूटन, व्हॉट विल बी देअर व्हॅल्यू ऑन मून. आता तोच ऑब्जेक्ट मी कुठे घेऊन गेलो, मूनवर घेऊन गेलो. ठीक आहे. मग त्यावेळेस त्याचा वेट किती असणार. आणि तुम्हाला माहिती आहे मास आणि वेट मधला कन्सेप्ट काय आहे, मास डज नॉट चेंज. म्हणजे जर मी मास समजा इथं मी अर्थवर आहे आणि जर मी दुसऱ्या प्लॅनेटवर गेलो तर मास सेम राहणार. सो 5 kg जे आहे ना ते 5 kgच राहणार दुसऱ्या प्लॅनेटवर. पण वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे वेट जे आहे दुसऱ्या प्लॅनेटवर चेंज होणार. कशामुळं, ड्यू टू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. कशामुळं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे वेट चेंज होणार आहे. कुणाचं, त्या ऑब्जेक्टचं वेट चेंज होणार आहे. ठीक आहे. आपल्याला वेट काढायचं आहे. सो काय विचार आहे, व्हॉट विल बी देअर व्हॅल्यू ऑन मून. सो व्हॅल्यू काय असणार मूनवर ते काढायचंय. ठीक आहे. सो अज्युम दॅट ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज म्हणजे इक्वल टू 1/6 ऑफ दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे असं कंडिशन दिली तुम्हाला. ठीक आहे. सो काढूया गिवन काय काय गिवन आहे. सो गिवन आहे आपल्याकडे मास दिलेला आहे 5 kg. ओके 5 kg आणि वेट दिलेला आहे. वेट किती दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे 49 न्यूटन. ठीक आहे. मग सो आपल्याकडे हा लास्टचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला 6 का 7 फॉर्म्युला आहे. सो वेट इक्वल टू फोर्स इक्वल टू मास mga. सो वेट इक्वल टू mg चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे. सो मी यूज करतो, काय काढतो मी आता, पहिलं अर्थवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते काढतो मी. ठीक आहे. सो मी असं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन बघा नीट लक्ष द्या, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून, सॉरी अर्थ, ऑन अर्थ. ठीक आहे. पहिला मी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढतोय. कुणावर, कुठला काढतोय, अर्थवर किती ग्रॅव्हिटी आहे ते काढतोय. ठीक आहे. सो वेटचा फॉर्म्युला काय, वेट इक्वल टू मास इंटू जी. ठीक आहे. सो वेट किती आहे, वेट आहे 49, मास किती आहे 5 इंटू जी. ठीक आहे. हे जी आहे, हे 9 नाहीये. ठीक आहे. सो 5 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड. सो इथे काय ना मग जी इक्वल टू 49/5, 49/5. सो जी ची व्हॅल्यू किती येणार, 5 8 जा, 5 9 जा. ओके 4 राहिले, 5 8 जा. सो इथे येणार 8. ठीक आहे. आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशामध्ये रेट करतो आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सेकंड स्क्वेअर हे झालं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. ठीक आहे. आता मी अर्थवर काढले. ओके इथे लिहितो जी ए, ई लिहितो ई. ठीक आहे. ठीक आहे चला राहू दे, ई लिहितो. ई लिहायचं असेल तर लिहा, मी समजण्यासाठी लिहिलं. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट, आता काय दिलं कंडिशन. सो अज्युम दॅट ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. मूनवर किती दिले तुम्हाला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज डिनोटेड बाय जी एम. ठीक आहे. मूनवर काढतोय मी, मूनवर किती दिले 1/6 ऑफ दॅट ऑन द अर्थ. 1/6 ऑफ दॅट विच टर्म, 1/6 ऑफ दॅट ऑन द अर्थ, 1/6 ऑफ दॅट ऑन द अर्थ. सो अर्थ म्हणजे जी ए लिहिणार. ठीक आहे. सो मला सांगा आता ग्रॅव्हिटी ऑफ मून किती येणार, 1/6 मल्टिप्लाय बाय जीई ची व्हॅल्यू किती आहे 9.8. ठीक आहे. मग डिवाइड करा. सो इथे येणार जी एम ची व्हॅल्यू मूनवर किती येणार, चला काढावं लागेल मला आता. 9.8 इथे किती आहे 6. सो 6 1 जा 6. ओके. सो राहिले किती 3, बरोबर ना, 8 पॉइंट देणार. 6 6 जा 36, राहिले 2. ओके 0 घेतला, 6 3 जा 18. ओके राहिले किती 2, अगेन 2 राहिले. सो 1.633 येणार. ठीक आहे. 1 पॉइंट हे असं येणार. सो 1.633. चला मी फक्त एवढंच देतो. ओके चालेल. इथे काय येणार, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सो आता काय काढणार, आता मला काढावं लागेल वेट, त्या ऑब्जेक्टचं वेट काढावं लागेल. आता तोच ऑब्जेक्ट मी मूनवर नेलाय. ठीक आहे. मग मूनवर त्याचं वेट किती असेल, वेट
ते काढावं लागेल. बस तेवढंच करायचं मला. आणि मास किती असणार? मास 5 kg असणार मूनवर. ठीक आहे. आणि फक्त वेट चेंज होणार तिथं. वेट कसं चेंज होणार? मग तिथलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे मूनवर? दॅट इज 1.63. ठीक आहे. चला एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर फास्ट. चला काढले. सो आता बघा. सो आता मला वेट काढावं लागेल ना. सो वेट इक्वल टू mg. सो हे मी कशावर काढते? ऑन मून. मूनवर वेट किती असेल ते काढतो. म्हणजे मूनवर मी ऑब्जेक्ट नेलाय आणि त्या ऑब्जेक्टचं वेट त्या मूनवर किती असेल, म्हणजे किती फोर्स अट्रॅक्ट करेल मून त्या ऑब्जेक्टला. ठीक आहे. सो ते काढायचंय. वेट इक्वल टू मास किती आहे? मास डज नॉट चेंज. ठीक आहे. दॅट इज 5 इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन मून किती असणार आहे? किती? 1.63. सो करा मल्टिप्लाय. 5 3 जा दॅट इज 15. 1 कॅरी. 5 6 जा 30 31. ओके. 31. 3 कॅरी. 5 1 जा 5 आणि 13 8. सो 8.15 वेट काढतोय. ऑलवेज रेट इन न्यूटन. ठीक आहे. युनिट असणार न्यूटन. चला काढा स्क्रीनशॉट. नाव आता क्वेश्चन नंबर D1. बघा डी मध्ये काय दिलं तुम्हाला व्यवस्थित लक्षात आहे. ठीक आहे. सो बघा अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिचेस अ हाईट ऑफ 500 मीटर. ठीक आहे. काय क्वेश्चन दिलाय तुम्हाला? एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. सो ते ग्राउंड लेवल पासून वर अपवर्ड थ्रो केलेला आहे. ठीक आहे. सो म्हणजे हे जे काय आहे ऑब्जेक्ट ग्राउंड लेवल पासून वर फेकलेला आहे. ठीक आहे. सो डिरेक्शन अशी असणार. ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे ग्राउंड लेवल पासून वर फेकलेला आहे. सो त्यावेळेस कंडिशन काय आहे? सो हाईट ऑफ 500 मीटर. सो हाईट म्हणजे काय? दॅट इज डिस्टन्स किती दिलाय? 500. ओके. सो 500 हाईट वर तो गेलेला आहे. सो 500 मीटर मध्ये गेलाय. ठीक आहे. 500 मीटर. ठीक आहे. मला असं लिहावं लागेल. जसं बाजूला लिहितो. सो डिस्टन्स जे आहे, हाईट जे आहे ते 500 मीटर आहे. ओके. नाव नेक्स्ट. व्हॉट वॉज इज इनिशियल व्हेलॉसिटी. आता मला सांगा एखादा ऑब्जेक्ट वर मी फेकला, मग त्यावेळेस तो काहीतरी हाईटीवर गेला. ठीक आहे. म्हणजे पण स्टार्टिंगला जी काही व्हेलॉसिटी मला लागली वर फेकायला, किती लागली ते माहिती का मला? स्टार्टिंगला नाही माहित. सो मला पहिलं व्ही काढावं लागेल. ठीक आहे. सो स्टार्टिंगला जर मी फेकत असेल, स्टार्टिंगला इनिशियल व्हेलॉसिटी, सो इनिशियल व्हेलॉसिटी डिनोटेड बाय यू. ओके. सो व्हॉट वॉज इज इनिशियल व्हेलॉसिटी. आणि हे लक्षात ठेवा, इनिशियल व्हेलॉसिटी डिनोटेड बाय यू. हे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलंय. सो मला यू काढायचंय. सो स्टार्टिंगला मी किती फोर्स म्हणजे किती व्हेलॉसिटीने वर ऑब्जेक्ट फेकू जेणेकरून माझा ऑब्जेक्ट 500 मीटर वर गेलेला असेल. ठीक आहे. सो मला इनिशियल व्हेलॉसिटी काढायचंय. सो आता मग ऍट सर्टन हाईटला जाणार तो. ठीक आहे. 500 मीटरला गेला, त्याच्यानंतर तिथं त्याची व्हेलॉसिटी काय होणार? सर्टन हाईटला गेल्यावर त्याची व्हेलॉसिटी 0 होणार. सो जी काही फायनल व्हेलॉसिटी जी आहे व्ही जे आहे ते 0 होणार. ठीक आहे. समजतंय काय? व्ही जे आहे ते 0 होणार. सो मग मला काय काढायला लागेल? हाऊ लॉंग. एक मिनिट पुढे गेलो. व्हॉट वॉज इज इनिशियल व्हेलॉसिटी. मला इनिशियल व्हेलॉसिटी काढायचं. मग फॉर्म्युला कोणता यूज करू? बघा एस आहे आणि व्ही आहे आणि यू आहे. सो मी पहिलं यूज करू शकतो का? सो पहिलं यूज नाही करू शकत. कारण बघा ना, एच्या जागी मी जी लावलाय, एच्या जागी जी, एच्या जागी जी. बरोबर. जी का लावलाय? ज्यावेळेस एखादी बॉडी जर वर जाऊन खाली येत असेल त्यावेळेस मी तिथं एच्या जागी जी लावणार. ठीक आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार. पण फॉर्म्युला कोणता लावणार मी? फॉर्म्युला मी फर्स्ट वाला लावू शकतो का? ज्याच्यामध्ये एस आहे का याच्यामध्ये नाहीये. सो नाही लावणार. सो सेकंड वाला फॉर्म्युला लावू शकतो. बघा व्ही आहे, यू काढता येईल आपल्याला तिथून. जी माहिती हो, जी माहिती आहे ते नाही. एस माहिती आहे. सो मी पहिला सेकंड वाला फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. सो इथपर्यंत मी क्वेश्चन वाचला इथपर्यंत. सो व्हॉट वॉज इज इनिशियल व्हेलॉसिटी. सो मला वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ यू. ओके. सो गिवन काय काय आहे? जी ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सो एस दिलाय, एस किती दिलाय? 500. सो 500 मीटर. ओके. एवढं दिलंय. आणि यू काढायचे आपल्याला. क्वेश्चन मार्क. व्ही किती दिलाय? व्ही फायनल व्हेलॉसिटी इज 0. फायनल व्हेलॉसिटी 0 का? ऍट सर्टन हाईटला गेल्यावर ऑब्जेक्ट खाली पडणार आहे, कारण व्हेलॉसिटी तिथं 0 होणार आहे. हे लक्षात राहू दे. सो पहिला मी हा वाला फॉर्म्युला यूज करणार. सो फॉर्म्युला येणार इथं व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. ओके. फायनल व्हेलॉसिटी 0. सो 0 चा स्क्वेअर, यू चा स्क्वेअर. सो यू काढायचंय मला प्लस 2 तसाच. पण
आता एखादी ऑब्जेक्ट जर मी वर फेकत असेल, वर फेकलाय, त्यावेळेस ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे, आता समजा मी ऑब्जेक्ट वर फेकतोय त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे आहे? खाली आहे, बरोबर ना? ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली आहे, पण माझा ऑब्जेक्ट कुठे चाललाय? वर चाललाय. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट साईडला चाललाय. सो म्हणून माझा साईन चेंज होणार. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते निगेटिव्ह येणार, हे लक्षात राहू दे. सो माझं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे, सो जी जे आहे त्यावेळेस -10 येणार, हे लक्षात राहू दे. ज्यावेळेस ऑब्जेक्ट खाली येणार म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण खाली आहे आणि ऑब्जेक्ट पण खाली होते, त्यावेळेस जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार. पण एखादा ऑब्जेक्ट वर जात असेल मग त्याचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते निगेटिव्ह होणार. सो कमी कमी होणार. सो म्हणून -10 इथे घ्यावं लागेल, हे लक्षात राहू दे. ओके. सो एस ची व्हॅल्यू किती? डिस्टन्स किती? 500. सो इथे लिहिणार मी 500. ओके. सो 0 इक्वल टू यू स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस, तो 2 इंटू 10, 2 इंटू 10 किती? 20. एक काम करतो, 10 इंटू 500 करतो, दॅट इज 5000. किती? 5000. ओके. सो 5000 इंटू 2 करा. सो माझा आन्सर काय येणार? 0 इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 10,000 येणार. किती येणार? 10,000. ओके. सो आता -10,000 इकडे आलो, प्लस 10,000. सो 10,000 इक्वल टू यू स्क्वेअर. सो टेकिंग स्क्वेअर रूट करा, पण 10,000 कुणाचा स्क्वेअर रूट आहे हे पण माहिती पाहिजे. दॅट इज 100 चा स्क्वेअर किती येतो? 100 चा स्क्वेअर 10,000 येतो. सो आता टेकिंग स्क्वेअर रूट करा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो यू इक्वल टू किती येणार? 100 येणार. सो माझे इनिशियल वेलॉसिटी जे आहे ते किती येणार? इनिशियल वेलॉसिटी इज 100 येणार. पण वेलॉसिटी ऑलवेज मेजर इन टर्म्स ऑफ मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. चला आता पुढे क्वेश्चन काय दिलाय? हाऊ लॉंग विल दी ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू दी अर्थ. ठीक आहे, जाताना किती टाइम लागला आणि येताना किती टाइम लागला, आपल्याला टाइम फाइंड आउट करायचंय. काय दिलंय? हाऊ लॉंग विल दी ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक. असे किती वेळ लागला ऑब्जेक्ट वर आणि खाली जाताना. सो टू कम बॅक टू दी अर्थ, हाऊ लॉंग विल दी ऑब्जेक्ट. सो आता खाली येताना पण काढावं लागेल ना आपल्याला. सो पहिलं जाताना मला टाइम काढावा लागेल. ठीक आहे, जाताना किती टाइम लागला वर ऑब्जेक्ट जायला, म्हणजे 500 मीटर वर जायला त्या ऑब्जेक्टला टाइम किती लागला. ओके, आणि येताना किती टाइम लागला ते टाइम दोघांचा मला ऍड करावा लागेल, मग मला टोटल टाइम भेटणार. ठीक आहे. सो जाताना मी कोणता फॉर्म्युला यूज करणार बघा, हा वाला. व्ही माहिती, व्ही माहिती. ठीक आहे, व्ही माहिती मला. यू माहिती आहे, हो यू काढला मी आता. ठीक आहे. सो टी माहिती, टी टाइम माहिती, टाइम काढायचा आहे. सो जी माहिती, हो जी माहिती. सो मी पहिला काय करणार, पहिला मी हा फॉर्म्युला यूज करणार, तिथून T1 काढणार. ठीक आहे. सो नाव, सो जाताना मी टाइम काढतोय आणि येताना पण टाइम काढणार. सो त्या दोघांचे ऍडिशन म्हणजेच काय असणार, टोटल टाइम. ठीक आहे. सो नाव वी हॅव टू यूज v इक्वल टू यू प्लस जी टी. ठीक आहे. सो v ची व्हॅल्यू किती आहे? 0. बरोबर ना, v 0 आहे. u किती आहे? इनिशियल वेलोसिटी 100 प्लस g किती आहे? -10. -10 घेणार ना, कारण ऑब्जेक्ट वर जातोय ना. सो -10. टी किती आहे ना? T1 घेऊया. सपोज तिथे T1 घेऊया. चला पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं. ओके. हा, सो आता बघा काय होणार इथं. सो 0 इक्वल टू बघा 100 तसंच राहणार, प्लस इंटू मायनस -10 T1. ठीक आहे. सो -10 T1 आहे, सो इकडे आलं प्लस होणार, प्लस 10 T1 इक्वल टू 100 तसाच. ठीक आहे. सो 10 मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड. सो T1 ची व्हॅल्यू किती येणार? 100 डिवाइड बाय 10. सो डिवाइड करा, T1 येणार 10 सेकंड. ठीक आहे, सेकंड. सो आता वर जाताना त्याला 10 सेकंड लागलं, पण खाली येताना किती वेळ लागणार हे पण काढावं लागेल ना. सो खाली येताना पण टाइम काढावा लागेल. चला हे रफ करतो आता. सो आता बघा नीट लक्ष द्या. आता नीट बघा काय काय येतं. आता हे चेंज होणार. आता काय चेंज होणार, आता ऑब्जेक्ट खाली येतोय. सो दॅट टाइम इनिशियल वेलॉसिटी इज 0. सो यू इक्वल टू 0 असणार. पण फायनल वेलॉसिटी माहिती का मला, खाली येताना किती स्पीड येतो माहिती मला नाही माहित. सो मग मला v माहित नाहीये. सो मी पहिला 1 आणि 2 यूज करणार नाहीये, कारण मला फायनल वेलॉसिटी माहिती का त्याची, खाली येताना किती स्पीड येते माहिती का मला नाही माहित. सो दॅट टाइम हे फॉर्म्युला मी यूज करणार नाहीये. सो मग काय यूज करणार, पण मला डिस्टन्स माहिती आहे, दॅट इज 500. ठीक आहे, मग मी हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, इझी आहे. सो
नाव when object comes down, okay, comes down, so त्यावेळेस त्याचा टाइम किती असणार, मग आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल ut प्लस हाफ gt स्क्वेअर. सो s किती आहे, s आहे 500 इक्वल टू u, पण बघा u किती असणार, u 100 घेणार का, u 100 घ्यायची गरज नाहीये. बघा मी इथे लिहितो u इक्वल टू 0, हे इथं मी ऑलरेडी लिहून ठेवतो. ठीक आहे, सो u इक्वल टू 0 हे लक्षात राहू दे. u इक्वल टू 0 का 0, कारण तिथं इनिशियल व्हेलॉसिटी, कारण वरून ऑब्जेक्ट खाली येतोय ना, सो u इक्वल टू 0. आता तिथे v नाही येणार, तिथे u येणार, कारण इनिशियल व्हेलॉसिटी तिथं असणार. ठीक आहे, सो कारण आता ऑब्जेक्ट इथून स्टार्ट होतोय ना खाली यायला, सो म्हणून मी u घेणार. ठीक आहे, u ची व्हॅल्यू 0 घेणार, 0 इंटू टी. ठीक आहे, पण टी किती आहे, टाइम काढायचा आहे ना मला, सो टी तसाच ठेवतो, प्लस हाफ तसाच. जी ची व्हॅल्यू किती आहे, सो ऑब्जेक्ट खाली येतोय. ठीक आहे, ऑब्जेक्ट खाली येतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डाऊनवर्ड असतो, सो दॅट टाइम पॉझिटिव्ह 10. ओके, सो टी स्क्वेअर, सो 500 तसाच. ओके, सो इक्वल टू हे 0च आहे ना, ह्याचा काही प्रश्नच नाही. हा बघा 2 1 जा 2 5 जा, सो इथे येणार फक्त 5. ओके, आणि इंटू टी स्क्वेअर, सो 5 मल्टिप्लाय आहे तिकडे केला डिवाइड, सो इथे येणार 500 डिवाइड बाय 5 इक्वल टू टी स्क्वेअर. सो किती येणार, 5 कॅन्सल, 1 येणार, 100 इक्वल टू टी स्क्वेअर. सो टी ची व्हॅल्यू किती येणार, टेकिंग स्क्वेअर रूट करा, 100 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 10 चा, सो इथे येणार 10. T2 लिहा. ठीक आहे, T2 इथं पण T2. ठीक आहे, सो किती आलं, 10 सेकंड. सो वर जाताना मला 10 सेकंड लागले आणि खाली येताना पण मला 10 सेकंडच लागले. सो टोटल हाऊ लॉंग विल बी ऑब्जेक्ट टेक टू कम्स बॅक. सो टोटल मला टाइम काढावा लागेल. चला पहिल्या स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन फास्ट. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. ठीक आहे, सो जरासा पेशन्स ठेवावा लागतील. ज्याचे पेशन्स जास्त हाय असतील तोच टिकणार, अदरवाइज तो लेफ्ट होणार. ठीक आहे, सो बघा टोटल टाइम दॅट इज टी इक्वल टू किती येणार, T1 प्लस T2, सो 10 प्लस 10 दॅट इज 20 सेकंड. ठीक आहे, टी टोटल टाइम काढला आपण ऑब्जेक्टला वर आणि खाली जाताना, टोटल किती टाइम लागला, 20 सेकंड. ठीक आहे, हे आपण काढले. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट काही नाहीये. ओके, चला ना क्वेश्चन नंबर 5 मधला ई क्वेश्चन. ठीक आहे, मी हा क्वेश्चन मी नाही का लास्ट घेतो, कारण कसे अजून नाही का 2-3 सम राहिलेले आहेत आणि नेक्स्ट जे काही उद्या व्हिडिओ बनवणार आहे मी, थोडं जरासा एक्स्ट्रा प्रॉब्लेम पण घेणार आहे. ठीक आहे, म्हणून एक्स्ट्रा प्रॉब्लेम घेताय म्हणून ते करायचं नाही असं नाही. ठीक आहे, ते पण करा. सॉल्व एक्झाम्पल पण मी सॉल्व्ह करून देतोय. अजून 2-3 क्वेश्चन राहिले त्याच्यामध्ये. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2-3 क्वेश्चन राहिले, ते पण मी कव्हर करेन. ठीक आहे, पण हा लास्ट क्वेश्चन असेल. ठीक आहे, चला बघा काय काय दिले. अ बॉल फॉल्स ऑन दी टेबल. ठीक आहे, एक टेबल आहे. ठीक आहे, समजा मी एक टेबल काढलं. हसू नका, मी टेबल जरासा नीट नाही काढते, म्हणजे असं सहज टाइमपास साठी काढतोय. ठीक आहे, सो काय जण आहेत की बोलतात की सर डायग्राम नीट नाही आली. ठीक आहे, चालेल ना एवढं टेबल. ठीक आहे, चालेल. 4 पाय असतात ना टेबलला. हा चला काढलं कसं तरी. ओके, चला असंच राहू दे टाइमपाससाठी. हा टेबल आहे अँड रिचेस दी ग्राउंड इन 1 सेकंड. ठीक आहे, टेबलावर बॉल आहे. ओके, हा बॉल आहे. सो हा बॉल काय करतोय, हा रोल होऊन काय करतोय, इथे पडतोय खाली. सो ह्या लेवलला पडतोय तो. ठीक आहे, पडतोय. सो किती टाइम नंतर तो बॉल खाली ग्राउंडला टच होतोय, दॅट इज टाइम दिलाय तुम्हाला. टाइम म्हणजेच काय, टी दिलाय. टी ची व्हॅल्यू किती दिली आहे, 1 सेकंड. सो 1 सेकंड. ठीक आहे, 15 नाही, हे 1 सेकंड आहे. 1 सेकंडला तो पूर्ण ग्राउंड लेवलला पोहोचतोय. सो नाव नेक्स्ट, ऍझ्युम जी इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो कॅल्क्युलेट दी स्पीड. सो हे जे काय बॉल आहे, स्टार्टिंगला त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार, इनिशियल व्हेलॉसिटी दॅट इज u इक्वल टू 0. त्या बॉलचा जो काही स्पीड आहे स्टार्टिंगला, वरून खाली पडतोय. सो वरून जे स्टार्टिंगला जे काही इनिशियल स्पीड आहे ते 0 असणार आहे. ठीक आहे, आणि जर एखादा ऑब्जेक्ट वर फेकतोय मी, मग स्टार्टिंगला व्हेलॉसिटी किती असणार, त्यावेळेस जास्त असणार, त्यावेळेस 0 नसणार. ठीक आहे, ऍट सर्टन हाईटला व्हेलॉसिटी काय असते त्याची, एखाद्या ऑब्जेक्टची 0 असते.
ठीक आहे. ज्यावेळेस तो खाली पडणार आहे त्याची वेलॉसिटी म्हणजे फायनल वेलॉसिटी किती आहे माहित नाही, सो काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॅल्क्युलेट द स्पीड, स्पीड म्हणजे v. ओके, फायनल वेलॉसिटी काढायचं आहे ऑन रिचेस द ग्राउंड अँड हाईट ऑफ द टेबल. सो बॉल कुठून पडतोय खाली, इथून पडतोय टेबलावरून. सो टेबल म्हणजे टेबलाची हाईट काढायची. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे. बघा काय काय गिवन दिलं तुम्हाला, गिवन आहे जी दिलं गिवन 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो वरून ऑब्जेक्ट खाली पडतोय, वरून खाली पडतोय, सो दॅट टाइम पॉझिटिव्ह 10. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पॉझिटिव्ह असणार. नाव नेक्स्ट टाइम दिलाय, टी दिलाय तुम्हाला 1 सेकंड, 1 सेकंड. ठीक आहे, सो इथे लिहितो सेकंड. नाव इनिशियल वेलोसिटी u इक्वल टू 0. सो आपल्याला फायनल काढायचंय. बघा हा फर्स्ट फॉर्म्युला मी यूज करू शकतो. कसा करणार, v मला काढायचा आहे, u मला माहितीये, t माहितीये, g पण माहितीये, सो मी फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, सो फॉर्म्युला काय येणार, v इक्वल टू u प्लस gt. ठीक आहे, सो v च्या जागी काय येणार, v काढायचा आहे, u 0 प्लस g किती आहे 10 इंटू टाइम किती आहे 1 सेकंड. सो v इक्वल टू 10 येणार, बरोबर ना. 0 कसं राहणार, 10 म्हणजे 10 येणार. आणि वेलॉसिटी कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं फर्स्ट. आता काय काढायचंय, अँड हाईट ऑफ द टेबल. हाईट ऑफ द टेबल म्हणजे काय, आपल्याला एस काढायचा आहे, एस काढायचा आहे. सो मी एकतर हा फॉर्म्युला यूज करेल किंवा हा करेल. चला मला हा यूज करायचा आहे. दोघांपैकी एक कोणता तरी फॉर्म्युला यूज करा तुम्ही. दोन्ही आणि नाही का, दोन्ही फॉर्म्युलेनी मला आन्सर काढून दाखवा. ठीक आहे, जे काय आन्सर तुम्ही काढणार आहे बघा, मी ह्याच्याने काढून दाखवतो आणि हे काढायचे, हे लिहायचे तुम्हाला. आणि खाली लिहा ऑर, खाली काय लिहिणार ऑर किंवा ह्या फॉर्म्युलेने तुम्ही मला आन्सर काढून दाखवा. ठीक आहे, नाव इथे लिहिणार मी v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gs. ठीक आहे, सो v किती आहे, v आता काढला 10 चा स्क्वेअर, सो 10 चा स्क्वेअर आहे ना, इक्वल टू u किती आहे, इनिशियल वेलोसिटी 0 प्लस 2g किती आहे 10 आहे, बरोबर ना. सो s मला काढायचं आहे, सो 100 येणार इक्वल टू 20 येणार आणि हे s तसाच 20 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, सो 100 डिवाइड बाय 20, सो s येणार. सो s इक्वल टू 0 0 कॅन्सल, 2 5 जा, सो 5 येणार. दॅट इज 5 मीटर, मीटर मध्ये लिहायचं. ठीक आहे, 5 मीटर. ठीक आहे, द हाईट ऑफ द टेबल तुम्हाला तिथं लिहावं लागेल, द हाईट ऑफ द टेबल इज 5 मीटर. ठीक आहे, जरी तुम्ही ह्याच्याने जरी सॉल्व्ह करणार तरी आन्सर 5 यायला पाहिजे. जर दुसरं येत असेल तर तुमचं काहीतरी चुकलं असेल. ठीक आहे, इथं खाली ऑर लिहा, पण एक्झामला एवढं सफिशियंट आहे, पण तुम्ही एक्स्ट्रा करा, इथं ऑर लिहा आणि ह्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करा. ठीक आहे, चला काढा लवकर स्क्रीनशॉट. हा चला बघा, तुम्हाला एक सांगतोय, ह्याचं जे काही होमवर्क आहे म्हणजे टोटल माझे 4 व्हिडिओ झालेले आहेत ग्रॅव्हिटेशनचे. ठीक आहे, हा 4था व्हिडिओ आहे आणि मला टोटल ह्याचे मला नाही का नोट्स पाहिजे. ठीक आहे, ज्यांचे नोट्स कम्प्लीट असेल त्यांचेच मी हे टाकणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, अदरवाईज नाही टाकणार. ठीक आहे, आणि मॅथमॅटिक्स पण मी स्टार्ट करेल आणि कितवा लेसन स्टार्ट करायचे त्यांनी आम्हाला सांगा. एकतर सर्कल करू का फायनान्शियल प्लॅनिंग करू. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग 4था लेसन हा खूप डिफिकल्ट आहे. 4था जो आहे तो खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे, पण काही टेन्शन घेऊ नका, मी आहे तिथं सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही बोलणार अरे हे तर लय चिल्लर आहे, म्हणजे तुम्ही स्वतः बोलणार की नाही का खूप इझी आहे, पण ऍक्च्युली थोडं टफ आहे. ज्यांनी अभ्यास नाही केला असेल, म्हणजे नाही का जे अभ्यास कंटिन्यू करत नसेल त्यांना डिफिकल्ट जाणार. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय.